आणि मला शिळ्या पोळ्यांचा आपण कडबोळी कडबोळी. मला आता फक्त साहित्य झालं. शिळ्या पोळ्यांचा चुरा, डाळ्याचं पीठ, तांदूळाचं पीठ, ओवा, तीळ, मीठ आणि तिखट. थोडक्यात आहे, सगळं थोडक्यात आहे. पहिल्यांदा तुम्हाला बाऊल लागेल ना. हा घेऊ. डाळ्याचं पीठ ते सगळं घालायचं. अच्छा, सगळंच घालायचं. हे किती? हे पण सगळं. सगळं हे काय म्हणाल? तांदूळाचं पीठ. तांदूळाचं कुरकुरीत व्हावं. हो. हे चमचाभर तीळ, थोडासा ओवा. गॅसेस होऊ नयेत म्हणून. लाल तिखट चवीप्रमाणे. पण आता दुसरी ह्याला काहीच चव नाहीये, त्यामुळे तिखटाचं प्रमाण थोडं वाढवलं तरी हरकत नाही. पाणी लागेल तुम्हाला. आणि याला तेल घालायला लागत नाही कारण पोळ्यांमध्ये तेल असतं. हा. हे मळणं जो प्रकार आहे ना, तो फक्त बोटानं कळतो बरं का. ते तुम्हाला चमच्याने कळणार नाही एक्झॅक्ट किती पाणी आपल्याला अजून लागणार आहे. थोडं थोडं. तुमच्या मुलीला तुम्ही काय काय शिकवलंय जेवणातलं? ते असं रोजचा स्वयंपाक करते. अच्छा, सगळ्यापुरतं सगळं येतं. हो. तिचं नाव काय? शुभांगी. शुभांगी. म्हणजे करते, नवीन रेसिपी वगैरे करायला तिला आवडतात. बरं. तिखटाचं वगैरे जास्त आवडतं. अच्छा, तिखट खाऊ आहे का? तिखट, जाम तिखट. शुभांगी, काहीतरी चांगला पदार्थ बनव आणि पाठव मला. ती फॅन आहे खूप तुमची. म्हणून आई सांग त्यांना गेलं म्हटलं सांगेन. थोडं किंचित, अगदी किंचित. बस. हे थोडं घट्टच करायला पाहिजे. हो, घट्टच करायचं जरा. आपल्याला जर कडबोडी करायची असेल तर एकदम जितकं जास्त घट्ट होईल तेवढं चांगलं. आणि जितकं मळू तेवढं चांगलं जास्त. हो ना. मळलेलं म्हणजे एकजीव होत. एकजीव होत असं. क्या बात आहे. आणि मग ते कडबोळी करायची. व्यवस्थित पडलाय की नाही सगळं. आपलं हे अप्रतिम झालंय बरं का. करेक्ट मीठ आणि करेक्ट तिखट. क्या बात आहे. अगदी सोपं आहे. फक्त शिळी पोळी पाहिजे. त्यासाठी आदल्या रात्री लंघन करा. आता आपण किती एक घेतली होती ना शिळी पोळी? 2 घेतलेल्या. 2 घेतल्या. 2 शिळ्या पोळ्या. 2 शिळ्या पोळ्यांमध्ये किती झालं बघा गणित. अख्खा डबा झाला सकाळचा. आणि परत टिकतं हे. टिकतं, शिल्लक राहील तरी खराब होत नाही. हो ना. तळलेलं असतं त्यामुळे 2 दिवस राहिलं तरी खायला पण होतं घरात. काही दह्याबरोबर वगैरे छान लागतं. किंवा रात्री जेवताना सुद्धा पापडाच्या ऐवजी तुम्हाला खूप छान लागतं. बघ, हे झालंच आहे ना रेडी? हो, झालंय रेडी. हे काढलं की खायला खायला फर्स्ट क्लास. किती सोपं आहे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. शिळ्या पोळ्यांची कडबोळी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: शिळ्या पोळ्या, बेसन, तांदूळाचं पीठ, ओवा, तीळ, लाल तिखट आणि मीठ. कृती: एका काचेच्या भांड्यामध्ये शिळ्या पोळ्यांचा सुरा घेऊन त्यामध्ये बेसन, तांदूळाचं पीठ, तीळ, ओवा, मीठ, लाल तिखट आणि पाणी घालून सर्व मिश्रण नीट मळून घ्यावं. त्यानंतर तयार पिठाची कडबोळी करून गरम तेलात तळून घ्यावी आणि सर्व्ह करावी. ही शिजवलेली डाळ आहे, वांगा आहे, कांदा आहे, दालचिनी आहे आणि ही बॅडगी मिरचीचा तुकडा आहे. थोडीशी टेस्ट साठी तो चांगला. लवंग पण आहे. लवंग आहे. हे काजू आहेत, ओले काजू आहेत. ओले काजू, खोबरं आहे, गूळ आहे, बटाटा आहे, शिजलेला बटाटा आहे, टोमॅटो आहे, हळद आहे, हिंग आहे. हा, ही लसूण आहे, कढीपत्ता आहे, खसखस, बडीशेप, ही लसूण फोडणीसाठी आहे, धणे आहेत, काळे मिरी आहे, थोडी मेथी आहे, मीठ आहे, तिखट आहे आणि हळद आहे. ओके. साहित्य भरपूर आहे त्यामुळे ही आमटी टेस्टी होणार याबद्दल मनात शंकाच नाहीये. पण ही कासारी आमटी म्हणजे ही कुठली वेगळी काय आहे? आमचे पूर्वापार असं की बैलगाडीने जाणार ते प्रत्येक गावामध्ये चुडे भरण्यासाठी. म्हणजे बांगडी व्यवसाय हा आमचा मूळ व्यवसाय आहे आणि त्यामुळे प्रत्येक खेडोपाडी जायचे. त्यामुळे ते स्वतः चुलीवरची आमटी भात स्वतः करूनच खायचे. त्यामुळे ती नाव पडली कासारी आमटीने. आता पार सिंधुदुर्गापासून रायगड पर्यंत ही फेमस आहे. कुठलाही प्रसंग असेल, कुठलाही कार्यक्रम असेल तर पहिले आमटीनी भात हा प्रोग्राम असतो. म्हणजे ही टेस्टी असण्याबद्दल मला शंकाच नाहीये. ओके. इथे तेल आपण तापत ठेवलेलं म्हणजे थोडंसं फ्राय करायचं काहीतरी. आपल्याला पहिल्यांदा काय काय करायचं? काळी मिरी टाकायची,
नाही आपल्याला काय खडा मसाला खडा मसाला सगळा भाजून काय फक्त आपण इथे आधी काढूया. बरं. काळी मिरी, धणे, बडीशेप बडीशेप आणि काय लागेल, हा बेडगी मिरची, दालचिनी, आणि लवंग. लवंग. हे सगळं आपल्याला अजून काय भाजायचं? भाजायचं ते हे नंतर, कारण हे पटकन भाजलं जातं ओके. त्याच्यामुळे. आणि काय खसखस लागेल? बस बस एवढं. पुढे ओके, पहिल्यांदा आपण मिरी, काळी मिरी टाक. काळी मिरी आपण घालायची. ओके, बस का अजून घालू? नाही बस. बस ना? हो हो. ओके, त्यानंतर धणे, धणे, त्यानंतर बडीशेप, बडीशेप, दालचिनी, आणि लवंग, आणि शेवटी आता हे टाकायचे, खसखस टाकायची. ती पटकन भाजली जाते. गॅस बारीक करून टाकायची. ठीक आहे. खोबरं घालू? हो. हे तांबूस रंगापर्यंत भाजून घ्यायचंय. आणि त्याच्यानंतर मग कांदा. सगळ्यात शेवटी कांदा? हो. ओके, हे काढून घ्यायचं? हा, काढून घ्यायचंय. तेल लागेल ना तुम्हाला थोडस? हो, थोडस. कांदा घालू? हा, किती घालायचा? सगळं घालायचंय. आता यामध्ये थोडी मिरची तुकडे करून टाकले तरी चालते. झाले बस. असू दे की जरा होऊ दे झणझणीत, कळेल मला कसं असतं. बस. हा पूर्ण गुलाबी रंगाचा येईपर्यंत तो पूर्ण भाजून घ्यायचा आहे. झालं. हो. आता आपल्याला मिक्सर मधून काढायचं हे काढायचंय. याच्यात थोडं मीठ घालून, लसणीचे 2 पाकळ्या घालून हे मिक्सर मधून काढायचं. कापलेली लसूण का? नाही, अखंड लसूण. ह्याच्यातच घालू? हा, बस. मीठ हे मिक्सर मध्ये टाकल्यानंतर घालायचं. अच्छा. आता आपण प्लेट मध्ये काढून घेऊया. आणि यामध्ये थोडं मीठ घालायचं, 1 चमचाभर. हो. आणि हे मिक्सरच्या भांड्यात टाकून बारीक वाटून घ्यायचं आपल्याला. आम्ही मिक्सर मधून हे सगळं काढलेलं वाटून काढलेलं आणि अप्रतिम वास येते त्याचा. क्या बात आहे. ओके, आता इथे परत आपण तेल तापत ठेवलेलं. आता काय करायचं? प्रथम ही लसूण, चिरलेले लसूण. त्याच्यानंतर कढीपत्ता टाकायचा. कढीपत्ता उडतो बरं. हो. ओके, आता जिरं टाकायचं. थोडी मोहरी टाकायची. हळद, एक मेथीचे दाणे थोडेसे, टोमॅटो. मेथीचे दाणे जास्त टाकू नका बरं का, कारण फार कडवट होतो मध्ये सगळे ना. हा. आता यामध्ये तिखट टाकायचं पुरे. त्याच्यात गूळ टाकायचा आहे. आणि आता ती डाळ टाकायची. ही शिजवलेली डाळ. ह्याची स्पेशालिटी काय म्हणता येईल? हा मसाला ही स्पेशालिटी का? हा, मसाला ही स्पेशालिटी. आणि आता हे सगळ्यात शेवटी हे बटाटे टाकायचेत, शिजवलेले बटाटे. आणि ते पण शिजवलेलं आहे वांग. आता चिमूटभर हिंग टाकायचं. हिंगाचा वास खूप छान लागतो. काय झालं सगळं? हा, झालंय. आणि ह्याच्यामध्ये मीठ राहिलं ते आता टाकायचे. हे झाल्यानंतर आता टाका ते काजू आणि मीठ. आणि मग थोडस गरम पाणी टाकायचंय. आता आपल्याला गरम करून टाकायचं का आहे तसंच आपण ह्याच्यातच डायरेक्ट गरम होईल? हा, तरी चालते. हा, काजू हो टाकून. हे ओले काजू आहेत? ओले काजू आहेत, ते एका कडावरच शिजतात. आज आपण करणार आहोत कमल काकडी आणि गाजराचं लोणचं. आपली पुढची रेसिपी आहे मेथी पोटॅटो वेजेस विथ बर्न गार्लिक डिप.